नमस्कार. चुमीज किचनमध्ये आज मी आपणाला अळूची पातळ भाजी दाखवणार आहे. ही अळूची भाजी मी घेतली आहे. त्याची पानं काढून ती साधारण 3 जुड्या अळू आहे. त्याची देठं काढलेली आहे आणि हा आंबट चुका घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मीठ 1 चमचा, लाल मिरची 1 चमचा पावडर, हळद 1 चमचा, गोडा मसाला, कोणी ह्याला काळा मसाला पण म्हणतात. कढीपत्त्याची पानं मी सुकवून बारीक मिक्सरवर करून घेतलेली आहेत, कारण कढीपत्ता हा नेहमी जेवणातून काढला जातो. नारळाचं दूध पाऊण वाटी, चिंच 1 चमचा, बेसनाचं पीठ 2 चमचे, गूळ 1 लिंबा एवढा, भिजवलेले चण्याची डाळ ही मी रात्रभर भिजवलेली आहे आणि अर्धा कप ती घेतलेली आहे. अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण भिजवून घेतलेले आहेत आणि काजू चवीला. आता 1 कपभर पाण्यात मी हे चण्याची डाळ शिजवून घेते आहे. डाळ आणि हे जे शेंगदाणे आहेत ते त्यामध्ये घालून घेत आहे. आता दोन्ही शिजवून आपण मग भाजीत घालूया. आता ही आपली शेंगदाणे आणि डाळ शिजून झालेली आहे. तर मीठ काढून ठेवते आणि आपण मग भाजी करायला घेऊया. आता मी हे पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात थोडंसं तेल घालून घेते. हे साधारण 1 चमचा ही भाजी परतून घेण्यापुरतं. आणि ही भाजी एकदम कोवळी असल्यामुळे त्याच्या काही कडा वगैरे काढायला लागला नाही. आणि हे देठंसुद्धा अशी करून काढायची असते. आता मी हा प्रथम अळू घातलेला आहे. आता मिरच्या घालून घेते. हे सगळं परतून घेऊया. हे परतल्याने त्याचा एक थोडासा जरा वास असतो तो निघून जातो. कच्चेपणाचा वास असतो निघून जातो. आता ही देठं पिळून ह्याच्यात टाकते आहे. ती पण जरा चांगली परतून घेऊया, म्हणजे एक छान वास तयार येईल. परतलेल्याचा एक वेगळा वास असतो. ही भाजी बनवायला सोपी जाते. आता हा मी चुका घेतलेला आहे, आंबट चुका, ती पण भाजी ह्याच्यात घालत आहे. आता या चांगलं मी 5-7 मिनिटं परतून घेते. आता या भाजीमध्ये आपण शिजत असलेल्या भाजीमध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि अर्धा चमचा हळद घालूया. ही आता चांगली परतून झालेली आहे.
तिखट पण जरा अर्धा चमचा घालून घेऊया. ही परतून झाली आहे. आता थंड झाल्यावर आपण ही मिक्सरला लावून घेऊया. आता ही आपली भाजी थंड झाली आहे. ती आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी घालूया, म्हणजे मिक्सरमध्ये वाटता येईल आपल्याला. आता ही मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया. आता मी हा पॅन गरम करायला ठेवलाय. त्याच्यात आपण तेल घालून घेऊया फोडणीसाठी. हे साधारण 3 ते 4 चमचे मोठे घालावे. तीन घालून बघायचे. आपल्याला जर जसं आवडेल त्याप्रमाणे करा. तेलाचं प्रमाण आपण ठरवा. आता तेल तापलं मग मी त्याच्यात त्याला फोडणी देते. हे आता मोहरी मी टाकून घेते. आता ही मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. जरा थोडं आणखी तापलं पाहिजे. हां, आता आपली मोहरी तडतडते. आता मी ही एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. आता हे साधारण अर्धा चमचा जिरं घालते आहे. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. याच्यात आता हिंग घालून घेऊया. आता हा लाल मसाला, मिरची पावडर अर्धा चमचा घालून घेते. ह्याच्यात मी कढीपत्त्याची पावडर केलेली आहे. कारण कढीपत्ता हा लोक बाजूला काढून ठेवतात, म्हणून मी अशी पावडर वापरते. आणि शेवटी हळद घालते, कारण हळद करपते लवकर. आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे. याच्यात ही अळूची भाजी अशी मी बारीक करून घेतली आहे, त्यामुळे ती मिळून आलेली आहे. ह्याच्यात थोडं गरम पाणी घालते. हे भाजीला नेहमी गरम पाणी घालावं.
आता हे शेंगदाणे आणि डाळसुद्धा हे झाली आहे, शेंगदाणे पण चांगले शिजले गेले आहे. आता जरा दाटपणा येण्यासाठी आपण डाळीचं पीठ लावतो. 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं होतं ते मी याच्यात याने भाजीला एक जाडपणा येतो. आणि ह्याच्यात आपण आंबट चुका घातला असल्यामुळे त्याच्यात आपण चिंच 1 चमचाच घालावी. चिंचेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त तुम्ही करू शकता. ह्याच्यात मीठ घालून घ्या. नंतर हा आपला गोडा मसाला, काही लोक ह्याला काळा मसाला म्हणतात, तर दोन्ही एकच आहे. तो मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे, त्याच्यामुळे चव चांगली येते. आता हे मी खोबरं वाटून घेतलेलं आहे, ते लावल्याने ह्याला चव चांगली येते. हे आपण सगळं घालून घ्यावं. आता ह्याच्यात लिंबा एवढा गूळ आहे, तो मी घालत आहे. आपल्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण ठेवा. आता ही भाजी उकळून झाली की आपण प्लेटिंग करून घेऊ. आता शेवटी जरा काजू घालून घेते. आता यात थोडं पाणी घालते. आता बघा कशी ही भाजी मिळून आलेली आहे. इतकी छान लागते आणि सर्व बाजूने सारखी दिसते. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, रेसिपी जर आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे पुढील सर्व रेसिपी माझ्यातून तुम्हाला दिसू शकतील. आता ही आपली भाजी तयार झाली आहे. याच्यात कांदा आणि लसूण नसल्यामुळे ही नैवेद्यासाठी पण आपण करू शकतो. आणि एरवी पण ही भाजी करत जा, कारण ह्याच्यात भरपूर प्रमाणात आयर्न असतं. धन्यवाद.